नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या दरम्यान धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. या निमित्ताने आज शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजता शंभूतीर्थ येथे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन करून धर्मवीर बलिदान मासाला आजपासून सुरुवात करण्यात आली. प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून संभाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर संभाजी सूर्यहृदय श्लोक म्हणण्यात आले आणि ध्येय मंत्र म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांना पहिली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समस्त हिंदू धर्मासाठी आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक हिंदू व्यक्तींनी धर्मवीर बलिदान मासाचे नित्य आचरण काटेकोरपणे करावे. या कार्यक्रमास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांतप्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अनंत चौगुले, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, चंद्रशेखर चौगुले, किरण बडवानाचे तसेच शेकडो धारकरी उपस्थित होते. मराठा मंदिर येथे सुरू असलेल्या अभिजात मराठी आनंद मेळाव्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी फ्रेंड्स सर्कल बेळगाव यांच्या वतीने खेळ मंगळागौरीचे सादरीकरण करण्यात आले होते. यानंतर प्रज्ञाप्रसाद व सहकारी यांच्यातर्फे आम्ही कचऱ्याचे गधनी हे पथनाट्याचे तसेच गायन प्रशिक्षक विनायक मोरे यांनी समूह गायन प्रशिक्षणाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तिसऱ्या सत्रामध्ये स्वाती राजे यांनी पालक शिक्षक मेळावा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी काही विद्यार्थ्यांची भाषणेही पार पडली. चौथ्या सत्रात दुपारी निमंत्रितांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. कर्नाटकमध्ये हॉटेल्समध्ये प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारने ही महत्वाची घोषणा मंत्री दिनेश गुंडूराव यांनी केली. हॉटेल्समध्ये प्लास्टिक वस्तूंचा वापर प्रतिबंधित करण्याचा आदेश देण्यात आला आहे, जो पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरेल. मंत्री गुंडूराव यांच्या या निर्णयामुळे हॉटेल्स आणि इतर अन्न विक्रेते प्लास्टिकच्या बदल्यात पर्यावरण स्नेही पर्याय वापरण्याची सक्ती होईल. यामुळे कर्नाटकमध्ये प्लास्टिकच्या प्रदूषणात कमी येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. फूड अँड सेफ्टी विभागाने राज्यभरातील 251 हॉटेल्स आणि खानावळींमधून अन्न नमुने तपासले आहेत आणि 51 नमुने असुरक्षित असल्याचं आढळून आलंय. इडली करण्यासाठी प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे, ज्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो. बेळगाव सीमा भागाचा विषय आला तर कर्नाटकातले सगळे पक्ष संघटना एक होऊन लढतात. या उलट महाराष्ट्रामध्ये सगळेच पक्ष आपसात संघर्ष करतायत. खरंच यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या हुतात्म्यांचा विसर पडलाय का असा प्रश्न पडतो, असे उद्धव ठाकरे मुंबईतील एका सभेत बोलताना मत व्यक्त केले. याचा कोण कितपत गांभीर्याने विचार करतंय हे आता बघावं लागेल. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या दिवशी आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शपथविधी कार्यक्रमात भाग घेतला. सुरुवातीला सर्व उपस्थितांना विज्ञान दिनाचा शपथविधी शिस्तबद्धपणे पार पाडण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गन्यान यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले गेले आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा योग्य वापर करण्याची शपथ घेण्यात आली. कोरेगल्ली शहापूर व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने बेळगाव येथील गंगापुरी मठ येथे काल गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी वी वा शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची 113वी जयंती व मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच सोमनाथ कुंडेकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, तर व्यासपीठावर नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवसेनेचे राजकुमार बोकडे, ज्येष्ठ पंच शिवाजी हावण्णाचे व शिक्षिका सुमित्रा मोडक या होत्या. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
संजीवनी वृद्धांना आधार या संकल्पनेतून दरमहा गरीब गरजू वृद्धांना देण्यात येणाऱ्या रेशन किट वितरणाला 2 वर्षे पूर्ण झाली असून प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर गरजू लाभार्थींच्या घरपोच ही सेवा उपलब्ध करून दिली असल्याचे चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले. समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा आहे, पण त्यातील काही जण मात्र मदतीसाठी पुढे येत असतात. कालांतराने तेही थांबतात. पण आम्ही ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे. संजीवनी वृद्धांना आधार या उपक्रमासाठी सध्या काही मोजकेच लोक मदत करीत आहेत. उर्वरित सारा भार फाउंडेशन उचलत आहे. भविष्यात जर का मदतीचे हात पुढे आले तर अजूनही गरजूंपर्यंत आम्ही पोहोचू असेही त्यांनी सांगितले. आदर्शनगर येथील संजीवनी फाउंडेशनमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बेळगाव दक्षिण वाहतूक पोलिसांनी आज शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज परिसरात वाहतूक नियमाविषयी जनजागृती अभियान सुरू केले. वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल विद्यार्थ्यांना आणि स्थानिकांना जागरूक करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी विद्यार्थ्यांना हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट बसवणे आणि नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले. हा जनजागृती कार्यक्रमाचा हेतू वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल असून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षा संबंधी जागरूकता निर्माण करणे हे होय. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रामदेव गल्ली वडगाव येथील महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीला पहाटे महाअभिषेक करण्यात आला. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर महामृत्युंजय आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात येणाऱ्या भक्तांना यावेळी साबुदाणा खिचडी व केळी देण्यात आली. हा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी अध्यक्ष गोपाळ सूर्यवंशी, उपाध्यक्ष अप्पासाहेब पुजारी, कार्याध्यक्ष यल्लाप्पा रेडेकर, सेक्रेटरी विजय बनसूर तसेच विश्वस्त अरविंद पालकर, संजय पुजारी, रमेश वाघुकर, विजय जाधव व गल्लीतील नागरिकांनी परिश्रम घेतले. भारतासह 4 देशांमध्ये पुन्हा एकदा आज भूकंपाचे धक्के जाणवले. भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानसह काही भागात हे भूकंपाचे जोरदार धक्के अनुभवायला मिळाले. भारतात बिहारच्या पाटणा येथे 2:35 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. 5.5 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा हा भूकंप होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार नेपाळच्या बागमती भागातही 2:35 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कुठली जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. नेपाळसह तिबेट, पाकिस्तानमध्ये आज सकाळी 5:14 सदर भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. अंतराळात अनेकदा आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहायला मिळतात. खगोलशास्त्रीय घटनांमध्ये रस असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप खास मानला जाणार आहे. प्रत्यक्षात आज 28 फेब्रुवारी रोजी अवकाशात एका ओळीत शनी, बुध, नेपच्यून, शुक्र, युरेनस, गुरु आणि मंगळ हे 7ही ग्रह एका सरळ रेषेत एकत्र दिसतील. शास्त्रज्ञांनी या खगोलीय घटनेचे वर्णन एक दुर्मिळ ग्रह योगायोग म्हणून केलं आहे. सर्व ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या कक्षेत फिरतात, परंतु ग्रहांच्या कक्षा वेगवेगळ्या असतात, ज्यामुळे ते एका सरळ रेषेत दिसत नाहीत. जेव्हा पृथ्वीसह इतर ग्रह सूर्याच्या एका बाजूला येतात तेव्हा ते आकाशात एका सरळ रेषेत दिसतात. हा कार्यक्रम जानेवारीपासून सुरू आहे आणि 8 मार्चपर्यंत सुरू राहील. ग्रहांची परेड पाहण्यासाठी प्रकाशापासून दूर असलेल्या मोकळ्या मैदानात जाणं चांगलं राहील. जर हवामान स्वच्छ असेल तर युरेनस आणि नेपच्यून वगळता सर्व ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येतात. युरेनस आणि नेपच्यून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता असेल. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की ही घटना खूपच दुर्मिळ आहे आणि पुढील 15 वर्षे ती पुन्हा दिसणार नाही. यानंतर ग्रहांची अशी परेड फक्त 2040 मध्येच पाहता येईल. निपाणी नगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या इमारती तसेच खुल्या जागा आदी मालमत्तेचे उतारे यापुढे संगणकीकृत पद्धतीने दिले जाणार आहेत आणि हे संगणकीकृत उतारेच ग्राह्य मानले जाणार आहेत. त्यामुळे अद्याप ज्यांनी संगणकीकृत उतार्यांसाठी आपली मालमत्तेची नोंद केलेली नाही अशा मालमत्ता धारकांसाठी ई खाता मोहीम सुरू झाली आहे. मात्र अनेकांना या मोहिमेतून अनधिकृत जागा अधिकृत अथवा एनए होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र कोणतीही जागा एनए अथवा बिगर एनए होणार नसून मालमत्तेची केवळ नोंद करून घेतली जाणार आहे.
गेल्या वर्षी निपाणी शहराच्या हद्दवाढीची अंमलबजावणी झाली. त्यानुसार शहराला लागून असलेल्या 5 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एकूण 75 सर्वे क्रमांक हे निपाणी शहरात समाविष्ट झाले होते. मात्र या भागातील नागरिकांचा अद्याप शहरातील मतदार यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे ह्युमन राईट केअर ऑर्गनायझेशन या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सदर सर्वे क्रमांकातील नागरिकांना निपाणी शहराच्या मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी सदर नागरिकांचा समावेश निपाणी शहरातील मतदार यादीत करावा आणि त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राबवावी असा आदेश दिला होता. या आदेशानुसार तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी M.N. बळीगार यांनी आयुक्त दीपक हरदी यांना वाढीव भागातील मतदारांची निपाणी शहराच्या मतदार यादीत नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मारिहाळ बाळेकुंद्री दरम्यान बस कंडक्टर व युवक युवतीमध्ये तिकिटावरून भांडण झालं होतं. याला कंडक्टरने आपला तरुणीशी झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातून वाचण्यासाठी मराठी कन्नड भाषिक वादाची फोडणी दिली. त्यामुळे दोन्ही राज्यादरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं. याच दरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी समाज माध्यमावर एक प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला. त्यांच्या दबावाखाली व आकसापोटी पोलीस प्रशासनाने शुभम शेळके यांच्यावर माळ मारुती पोलीस स्टेशनमध्ये 192, 352, 353, 153, 504 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये कानडी संघटनाविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा ठपका ठेवला होता. आज द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती पंकजा कोणूर यांनी हा जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करण्यासाठी अॅडव्होकेट महेश बिरजे, अॅडव्होकेट वैभव कुटरे, अॅडव्होकेट बाळासाहेब कागणकर यांनी परिश्रम घेतले. तर यावेळी माजी महापौर महेश नाईक, विजय बाळेकुंद्री, धनंजय पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, मनोहर हुंद्रे, विजय जाधव, अशोक घगवे, नारायण मुचंडीकर, सूरज जाधव, ज्ञानेश चिकोरडे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.